नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, प्रत्येकजण आज हा संदेश ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे. कारण हा संदेश तुमचे आज डोळे उघडून तुम्हाला स्वामी शक्ती काय आहे याचा अनुभव नक्कीच करून देईल. स्वामी म्हणतात की बाळा, तुमचे जर माझ्यावरती खरेच प्रेम विश्वास असेल तर माझा शब्द न शब्द आज तुम्ही अंतःकरणातून ऐकावा आणि तुम्हाला त्याचे फळ मिळावे ही माझी तुम्हाला एक विनंती आणि प्रार्थना आहे. स्वामी म्हणतात की बाळा, प्रत्येकजण म्हणतो की मी स्वामी भक्त आहे, स्वामींची खूप सेवा करतो, परंतु स्वामी मला प्रसन्न का होत नाहीत याचे उत्तर तुम्हाला आज नक्कीच मिळेल. तत्पूर्वी तुम्ही आज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून एक पुण्याचे काम घडवून घ्यावे आणि तुम्हाला स्वामी मार्गात येण्यासाठी हा मार्ग नक्कीच मोकळा असेल. स्वामी म्हणतात की बाळा, स्वामी सेवक होणे इतके सोपे नाही की तुम्ही नवस बोलतात, स्वामींना महागड्या वस्तू चांगले चांगले पदार्थ खाण्यासाठी देतात म्हणजे तुम्ही स्वामी भक्त असाल असे कधीही होत नाही. कारण स्वामींना तेच भक्त आवडतात की जे त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करतात. भले तुम्ही काळे असाल, कोरे असाल, श्रीमंत असाल, गरीब असाल, स्वामींकडे त्यांचा काहीच उपयोग नाही. तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती मोठी पद प्रतिष्ठा आहे हे स्वामी कधीच पाहत नाहीत. स्वामी हे पाहतात की फक्त तुम्ही जी सेवा करत आहेत ती सेवा तुम्ही कुठल्या अंतःकरणातून करत आहात आणि स्वामीपर्यंत पोहोचण्याची तुमची तळमळ कशी आहे यावरती स्वामी तुम्हाला फळ देतात. स्वामी भक्त होणे इतके सोपे नाही किंवा स्वामी असा देव नाही की जो तुमचा पद, पैसा आणि तुम्ही देवाला केलेले नवस यावरतीच प्रसन्न होईल. स्वामींना फक्त हेच पाहिजे की तुम्ही मनातून स्वामींना हाक देऊन पहा आणि स्वामींना तुम्ही विनंती करा, प्रार्थना करा की स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील. आणि याचा अनुभव घेण्यासाठी फक्त तुम्हाला जीवनात स्वामीमय जीवन आत्मसात करावे लागेल. स्वामी सांगतात की बाळा, प्रत्येकाने हा विचार करावा की मला जर चांगले जीवन जगायचे असेल, कोणाच्या कल्याणाचे कारण बनायचे असेल तर सर्वात पहिले तुम्ही स्वतःचे कल्याण करून घ्या. आणि तुमचे कल्याण त्यातच आहे की जे फक्त स्वामीच करू शकतात. बाळा, तुम्ही कोणाला काही द्या अथवा ना द्या, परंतु फक्त एक गोष्ट द्या, तुमच्या अंतःकरणातून चांगले आशीर्वाद आणि चांगले विचार पुढच्यापर्यंत पोहोचत राहा. कारण तुम्ही जसे विचार करत असतात तसेच तुमचे मन पळत जाते आणि तेच विचार त्याचेच नवीन प्रतिलहरी तयार होऊन त्याच तुमच्याकडे येत असतात आणि त्याचाच तुमच्या जीवनावर प्रतिरोध आणि उपयोग परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात कसे विचार ठेवायचे हे तुम्हीच ठरवायला हवे. जर तुमच्याकडून कोणाला काही देता आले तर नेहमी देण्याचा प्रयत्न करा. फक्त त्या चांगल्याच गोष्टी असाव्यात याचा विचार करा. कोणाला शिवीश्राप, वाईट गोष्टी, द्वेष, मत्सर देऊन कोणाच्या दुःखाचे कारण कधीही बनू नका. कारण त्याचे फळ हे फक्त तुम्हाला एकट्यालाच सहन करायचे आहे हे विसरू नका. तुम्ही तुमच्या परिवारासाठी इतरांचे मन लावून वाईट कामे करून जर धन कमवत असाल तर त्याचा मोबदला हा फक्त तुम्हालाच मिळतो, तुमच्या परिवाराला नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याचे फळ भोगत असता तेव्हा तुमचा परिवारही तुमचे दुःख आणि त्रास सहन करण्यासाठी येणार नाही. त्यामुळे कोणासाठी चांगले करत असाल तरीही त्याचा उद्देश इतराचे वाईट करून आपले चांगले करून घेणे हा कधीही ठेवू नका. कारण कोणाचा श्राप आणि कोणाचे अंतःकरण दुखवणे याचे फळ इतके वाईट आहे की जे तुम्हाला सहन करताना नाके नऊ येऊन जातील. स्वामी तुम्हाला नेहमी सांगतात की बाळा, जीवनात जर चांगले घडवायचे असेल तर फक्त स्वामींना प्रार्थना करत राहा आणि चांगल्या गोष्टी स्वीकार करा. देव तुम्हाला
चांगलेच मार्ग दाखवत असतो आणि त्या मार्गावरती चालण्यासाठी तुम्हाला कधीही पैसा, धन, दौलत याची गरज राहत नाही. गरज आहे ती फक्त तुम्हाला शुद्ध अंतःकरणाची आणि चांगल्या विचाराची. ते फक्त ठेवून पहा, देव तुमच्या जीवनाचा उद्धार हे नक्कीच करतील. जीवनात नुसता पैसा आणि धन दौलत आहे म्हणजे तो व्यक्ती खूप श्रीमंत आहे असे कधीही होत नाही. प्रत्येक दिसणारी गोष्ट ही सोने हिरेच असते असे नाही. कधीकधी काचेचे तुकडेही तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु तो विचार तुम्ही स्वीकार करा आणि चांगल्या गोष्टी काय आहेत आणि त्या कशा मिळवायच्या यासाठी प्रयत्न करत राहा. जीवनात नक्कीच यश येईल. तुमचे जीवन यशस्वी बनवण्याची ताकद आणि वरदान हे फक्त स्वामीच तुम्हाला देऊ शकतात. स्वामींकडे अशक्य असे काहीच नाही, फक्त त्याचा अनुभव घेऊन पहा. जीवन हे खूप यशस्वी, सुंदर बनून जाईल. कुठल्याही गोष्टीचा इतकाही विचार करू नका की जीवन अगदी सहज सोपे जगण्याऐवजी ते तुमच्यासाठी खूप गुंतागुंतीचे होऊन जाईल. प्रत्येकाला कधी ना कधी दुःखाला सामोरे हे जावेच लागते, परंतु त्या दुःखात किती वेळ गुंतून राहायचे आणि त्याच्यामध्ये किती विचार करायचा हे आता तुम्हालाच ठरवायचे आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनात दुःख हे येतच आहे. भले कोणाचे दिसत असतील किंवा कोणाचे दिसत नाही, परंतु दुःखाचा असर हा प्रत्येकाला सहन करावाच लागतो. असा कोणीही व्यक्ती नाही की ज्याला कधीही दुःख भोगावेच लागले नाही. परंतु तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मोठा आश्रय हे फक्त स्वामीच देतील आणि तुम्हाला स्वामीमय जीवनात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासून घ्यायची नसेल तर फक्त स्वामी नामाचा आधार घ्या. एकदा स्वामी सेवेत येऊन पहा. स्वामी नाम तुम्हाला अशी शांती, असे सुख समाधान देईल की जे अनुभवून तुम्ही स्वामी मार्ग कधीही सोडणार नाहीत आणि स्वामींच्या तुम्ही घरातून कधीही बाहेर पडणार नाहीत. तुम्हाला जर स्वामींच्या घरामध्ये आगमन करायचे असेल तर फक्त अंतःकरण शुद्ध ठेवा आणि मुखाने स्वामी नाम घेत राहा. बाकी सर्व देवावरती सोडून द्या. देव तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच करणार आहे हा ठाम विश्वास ठेवून तुम्ही तुमचे कर्म करत राहा. तुमचे कर्म हे चांगले असेल तर देव तुम्हाला कुठल्याच गोष्टीची वाट पाहायला लावणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल. फक्त तुम्ही स्वामींच्या म्हणण्यासारखे वागत राहा आणि स्वामींच्या विचाराचे आचरण करा. जीवनात तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.